नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण झाडांच्या मनात जाऊ ही जी कविता आहे ही आपण बघू आता. झाडांच्या मनात जाऊ खरं तर कवितेवरूनच एक निसर्गाचा एक दाखला किंबहुना निसर्गाचं एक कुठेतरी मूर्तिमंत असा एक संदर्भ आपल्याला या ठिकाणी आढळून येतो, दिसून येतो. कवी नलेश पाटील यांची ही कविता आहे. आता झाडांच्या मनात जाऊ म्हणजे काय, तर खरं झाडांना मन असतं का? आपण म्हणतो की झाडं ही सजीव असतात, झाडं सजीव असतात खरी, परंतु झाडांना आपल्या मानवी मनासारखं, मानवी हृदयासारखं, अंतःकरणासारखं वेगळं असं मन असतं का? परंतु कवी नलेश पाटील यांना निसर्गामध्ये वेगळं सौंदर्य भासतं आणि निसर्गाचं हे असं अम्लान सौंदर्य त्यांना खूप असं भावविभोर करतं, भावविवश करतं आणि म्हणूनच झाडांच्या मनात जाऊ एक प्रकारे इथेही चेतना गुणोक्ती हा जो मराठीतला जो अलंकार आहे हा या ठिकाणी आढळून येतो. म्हणजे प्रत्येक कवितेतली ओळ आपण जर पाहिली, वाचली तर ती त्या ठिकाणी प्रत्येक कवितेतनं, ओळीतनं चेतना दिसते, सचेतना दिसते. आणि इथे झाडं ही एक म्हणजे आपला घटकच आहेत आणि त्या घटकांमध्ये, त्या निसर्गाच्या एका पोकळीमध्ये, निसर्गाच्या भावविश्वामध्ये आपल्याला सुद्धा पूर्णपणे समरसून जायचं आहे. समरसता म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे दंगून जायचं आहे, पूर्ण गुंग होऊन जायचं आहे, अशा प्रकारचा आशय कवी नलेश पाटील यांनी प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आता पाना फुलांचे रंग, फुलांचे गंध, भिरभिरणारी फुलपाखरं, थुई थुई नाचताना हसणारे पाणी. सामान्यपणे मोर नाचतो थुई थुई, परंतु या ठिकाणी त्यांना पाणी हे सुद्धा थुई थुई नाचतं. म्हणजे पाणी हे सुद्धा नाचणं ही जी क्रिया आहे इथे सुद्धा त्यांनी पाण्याला सजीव केले. म्हणजेच काय, तर या ठिकाणी चेतना गुणोक्ती हा जो अलंकार आहे हा पुन्हा या ठिकाणी आविष्कृत होताना आपण या ठिकाणी पाहतोय. फांद्यावरील जे पक्षी आहेत, ऊन सावल्यांची जी नक्षी आहे, अशा सगळ्याचंच एक यथोचित वर्णन त्यांनी त्यांच्या ओघवते शब्दकळेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. निसर्ग सोहळ्याशी एकरूपता हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण जे आयुष्य जगतोय ते निसर्गामध्ये जगतोय, निसर्ग सोहळ्यामध्ये जगतोय. आणि हा जो निसर्ग आहे जो चराचरामध्ये म्हणजे आपल्या सभोवताली जर आपण बघितलं तर झाड आहे, पान आहे, रान आहे, असं सगळ्याच एका या सभोवतालामध्ये, या एका वर्तुळामध्ये, या सृष्टीचक्रामध्ये आपण आपलं जे जीवन आहे ते यथोचितपणे, यथार्थपणे आपण व्यतीत करतोय. आणि या सगळ्या सोहळ्याशी आपण एकरूप झालं पाहिजे, आपण तन्मयतेने त्याच्या एक विश्वामध्ये तल्लीन झालं पाहिजे, तादात्म्य पावलं पाहिजे. याचाच एक आशय कवी नलेश पाटील त्यांच्या कवितेच्या माध्यमातून तुम्हा विद्यार्थ्यांना देऊ करतायत. निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद हे महत्त्वाचं आहे की आपण फक्त जगणं महत्त्वाचं नाही आहे, तर जे जगतोय त्याचा आस्वाद घेणं हेही तितकंच योग्य आणि तितकंच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून फक्त निसर्गाची महती न सांगता जगण्याची सुद्धा महती, म्हणजे त्यांनी दोन बिंदू या ठिकाणी जोडलेत. माणसाचा म्हणजे माणूस ज्या अवकाशामध्ये ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे निसर्ग, आणि दुसरं गोष्ट म्हणजे ज्या हृदयाच्या ठोक्यावरती सगळं जीवन जे चालू आहे, उभारलेलं आहे, ते म्हणजे जगणं. त्यामुळे निसर्गाचा अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेणं हेही तितकं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच नैसर्गिक सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे ही जी भावना आहे, ही भावना मुळात अतिशय मोलाची आणि मौलिक आहे. कारण फक्त आपण निसर्गाचा उपभोग घ्यायचा नाही आहे, तर त्यातनं वेगळं जे दान येईल ते समग्र विश्वाला, संपूर्ण विश्वाला देणं हेही तितकं क्रमप्राप्त आहे. म्हणजेच काय, तर अनिवार्य आहे, आवश्यक आहे. तर कवी नलेश पाटील यांनी या कवितेच्या माध्यमातून नेमकं कोणता आशय दिलाय, कोणता अर्थ देऊ केलाय आपल्या विद्यार्थी मित्रांना आपण बघूयात. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊ निघाऊ. म्हणजेच काय, तर आपण प्रत्येकाने या निसर्गामध्ये आपण एकरूप झालं पाहिजे. या झाडांच्या हृदयामध्ये, झाडांच्या अंतःकरणामध्ये आपण वास केला पाहिजे, सहवास केला पाहिजे. पानांचे विचार हो, म्हणजे छान त्यांनी म्हटलंय की फक्त जर आपल्याला निसर्गामध्ये जायचं आहे तर फक्त निसर्ग बघून चालणार नाही, तो डोळ्यांना दिसतोय, तुमच्या नजरेस पडतोय, तुमच्या दृष्टीस पडतोय, इथपुरतं मर्यादित न राहता पानांचे विचार, ज्याप्रमाणे पानं ही एक निस्वार्थीपणे
त्यांचं कार्य करत असतात. म्हणजे एक प्रकारे आपल्याला वायू देणं, ऑक्सिजन पुरवणं हे पानांचं काम आहे. प्रत्येक पत्राचं, पर्णापर्णांचं काम आहे आणि म्हणूनच त्यांचा विचार होणं या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ. म्हणजे जर आपल्याला खरंच या निसर्गाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला ज्याप्रमाणे कोकिळ गातो, कोकिळ गात नसते. कोकिळ हा पुल्लिंगी आहे. त्यामुळे कोकिळ ज्याप्रमाणे गातो त्याप्रमाणे आपल्याला जर तसं गायचं असेल तर मात्र या निसर्गाची जी अनुभूती आहे ती पूर्णपणे, सखोलपणे, गहनपणे घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे या ठिकाणी. बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून, जन्माला अत्तर घालत. छान म्हटलं त्यांनी की जेव्हा वसंत ऋतू येतो, वसंत ऋतूचं जेव्हा आगमन होतं तेव्हा मात्र संपूर्ण सृष्टीचं जे रूप आहे ते पालटून जातं. सृष्टीची पूर्ण कायापालट होते आणि या कायापालटमध्ये एक एक सृष्टीचं अंग पूर्णपणे धावून जातं, चैतन्याने पूर्ण बहरून जातं. तेव्हा मात्र या वसंतातल्याच्या बहरामध्ये एक एक सूर, तो सूर सावळा का म्हटलंय? कारण कोकिळ हा मुळात काळा असतो, तो पटकन नजरेस नाही पडत आणि म्हणून त्यांनी त्या कोकिळ पक्षाला सावळा असं म्हटलंय. त्यामुळे एक सावळा सूरची उपमा अशी दिली गेलेली या ठिकाणी, म्हणजे त्याचं प्रतीक योजलेलं आहे सावळ्या रंगाचं. तो सूर सावळा ऐकत, जातील फुलेही रंगून. म्हणजे ही जी फुलं आहेत, मुळात ज्या फुलांना मुळातच नैसर्गिकरित्या जो रंग आहे त्या रंगाने अजून ती पूर्ण रंगून जातील आणि या प्रत्येक म्हणजे आपल्या जगण्याला, या जन्माला एक सुगंधी अत्तर ही फुलंसुद्धा लावतील असं या ठिकाणी कवी नलेश पटेल सांगतायत. चल सुरावर बरोबर आपण तो फाया कानी ठेवू. फाया म्हणजे काय? अत्तराचा जो फाया असतो तो म्हणजे एक बोळा असतो, तो बोळा आपण आपल्या कानी ठेवू आणि याचा सुगंध प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक मानवी मनाला आपण या ठिकाणी देऊ आणि त्याचं वेगळं एक अत्तर किंवा त्याच्या मनामध्ये अत्तराचा वेगळा सुगंध निर्माण होईल अशी आशा कवी नलेश पाटील या ठिकाणी पल्लवित करू पाहत आहेत. खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी. या ठिकाणी रंगांची रंगपंचमी, ज्याप्रमाणे आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी जो रंगपंचमीचा धुळवड जे आपण साजरी करतो तेव्हा जे आपण रंगांचा वापर करतो आणि हे जे रंग आहेत ते हे सगळे नैसर्गिक रंग कवी नलेश पाटील या ठिकाणी सांगतात की हे सगळ्या रंगांची रंगपंचमी तर रंगली आहे. ही रंगपंचमी नेमकी कोणती आहे? तर ही जी फुलपाखरे आहेत या निसर्गातली ही पूर्णपणे रंगलेली आहेत रंगांनी. मग ते पिवळा असेल, लाल असेल, जांभळा असेल, गुलाबी असेल, केशरी असेल, अशा सगळ्याच विविधांगी रंगांनी रंगलेली ही फुलपाखरं आता रंगपंचमी साजरी करू पाहत आहेत आणि म्हणजे अगदी प्रत्येक रंगाने ही फुलपाखरं भिजली आहेत, धावून केलीत पूर्णपणे. हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. म्हणजेच काय तर कवी नलेश पटेल यांना हे जे फुलपाखरांचं उडणं हे जे आहे, फुलपाखरांचं जे एकत्रित जे असणं आहे तो थवा आहे की नेमकं काय पताका एक प्रकारे फिरणारी असं त्यांना वाटतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पताके लावतो त्याप्रमाणे एक प्रकारे ही पताकाच आहे असं त्या ठिकाणी सांगू पाहतात. म्हणजेच काय तर फुलपाखरांच्या थव्यांना त्यांनी पताक्याची उपमा दिली आहे, त्यांनी तुलना केली पताक्यांची. हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला आपण जेव्हा आपल्या दारी गोंड्यांचं फुलांचं तोरण लावतो त्याप्रमाणे आपण फुलपाखरांचं जणू तोरण आपण आपल्या दाराला आणून लावू असंच ते या ठिकाणी कवी नलेश पटेल या ठिकाणी सांगू पाहतात आपल्याला. ही कुणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पाणी. ज्याप्रमाणे आपण बघतो की ही निसर्गाची जी किमया जी आहे ही किमया मुळात अद्भुत आहे. हा अद्भुत रस आहे निसर्गाचा आणि हे पूर्णतः विस्मयजनक आहे, आश्चर्यजनक आहे. हे अद्भुत रम्य जे दृश्य आहे ते इतकं ओघवतंय, इतकं विस्मयकारक आहे जे की आपल्याला पण थोडं आश्चर्यकारक वाटतं, नवल वाटतं. आणि ही जी काय बोलतात नवेपणाची नवलाई आपण जी म्हणतो ती अशी आहे की मुळात प्रत्येक गोष्टीमध्ये रहस्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये गुण आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आश्चर्याचा भाव आहे. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की हे कोणाची करणी आहे, हे कोणाची किमया ही आहे नेमकी की जेणेकरून हे डोळ्यात झऱ्याचं पाणी आहे माझ्या. म्हणजेच काय तर हे जे झऱ्याचं पाणी आहे निसर्गातलं ते निसर्गातल्या झऱ्याचं पाणी पाहून माझ्या डोळ्यांमध्ये पण तेच आनंदाश्रू येत आहेत, तरळत आहेत. आणि म्हणूनच हे उदाहरण आनंदाचे की देवा घरची गाणी.
ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणजेच काय, आपल्याला वाटते की नारळात जे पाणी येतं हे देवाच्या कृपेने येतं, परंतु त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. परंतु आपण एक सहज भावाने आपण ते म्हणतो की हा ईश्वरी भाव आहे, ही देवाचीच जणू करणी आहे. आणि कवी नरेश पाटील यांना सुद्धा ही निसर्गाची जी किमया आहे, हा निसर्गाचा जो अद्भुत रस आहे, हा अद्भुत रस हा सुद्धा एक देवाचीच करणी आहे असंच त्यांना या ठिकाणी वाटतंय, त्यांना भासतंय. आणि म्हणून ते असं म्हणतात की उदाहरण आनंदाचे की देवाघरची गाणी. आणि हा नेमका आनंद आहे की देवाघरचं गाणं आहे, देवाघरचं गीत आहे हे. गाण्यात ऋतूच्या चल आपण खळाळून रे वाहू. म्हणजेच काय, या देवाच्या गाण्यामध्ये, या ऋतूच्या गाण्यामध्ये आपण सुद्धा निखळपणे स्वतःला झोकून दिलं पाहिजे, त्यामध्ये समरस झालं पाहिजे, त्यामध्ये तल्लीन झालं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने या झाडांच्या मनामध्ये आपण उत्तमपणे, योग्यपणे शिरू शकू. आणि ते आणि आपण म्हणजे झाड आणि आपण हा दोघांचा वेगळा भाव या ठिकाणी प्रस्तुत होऊ शकतो. ओंजळीमध्ये पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना. म्हणजेच काय, जेव्हा मी पाण्यावर उतरतो तेव्हा मात्र माझं मन हे दगडावर असतं, खडकावर असतं. आणि या खडकावरती बसताना थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. जेव्हा जेव्हा मी खडकावर बसतो, हे निसर्गाचं अद्भुत जे चित्र आहे, जे वातावरण आहे ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, तेव्हा मात्र थुई थुई नाचरे पाणी मज दिसते रे हसताना. ज्याप्रमाणे मोर हा वनामध्ये नाचतो, त्याप्रमाणे कवी नरेश पाटील यांना हे जे पाणी आहे ते खरंच थुई थुई नाचतंय असं त्यांना एक भास होतो. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की जेव्हा मी बसतो खडकावरती हे निसर्गाचे क्षण पाहण्यासाठी, चोखंदळण्यासाठी, तेव्हा मात्र मला हे पाणी हसताना दिसतं, जेणेकरून ते वाहतं पाणी त्यांच्याशी हितगुज करतंय, त्यांच्याशी बोलतंय. आणि तो एक हास्याचा भाव, ते एक हसण्याचे क्षण कवी नरेश पाटील खडकावर बसताना ते पाहतायत, त्यांच्या मनामध्ये साठवतायत, याची प्रचिती त्यांना तेव्हा येते. एक रोप तुषाराचे मज मायेने घालीन हाऊ. आणि तेव्हा मात्र एक तुषाराचं जे रोप आहे, छोटेखानी रोप, तेव्हा मात्र ते त्यांना मायेची फुंकर घालतंय, मायेने न्हाऊ घालतंय. चैतन्याचा वर्षाव, निसर्गातल्या हिरवाईचा वर्षाव ते रोप त्यांच्या मनावरती करतंय कुठेतरी. आणि त्याचा अनुभव त्यांच्या या शब्दांमधनं आपल्याला या ठिकाणी प्रकट होतोय. यानंतर ओंजळीमध्ये मी अलगत. ओंजळीमध्ये म्हणजेच काय, तर जेव्हा आपण एखादं पाणी पिण्यासाठी जे ओंजळ जी करतो ती आपण ओंजळीमध्ये असं म्हणतो. ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता. छान म्हटले त्यांनी की इतकं असं विशाल आकाश, इतकं भव्य असं आकाश, जे आपण आकाश आपल्या डोळ्यांनी सुद्धा, डोळ्यांच्या 2 नेत्रांमध्ये आपण पाहू शकत नाही, असं हे भव्य विशाल आकाश ओंजळीमध्ये त्यांनी जेव्हा त्यांनी धरलंय, पकडलेलं आहे, तेव्हा मात्र त्यांना ते जरासंच वाटतंय. परंतु त्यालाही अर्थ गहन आहे. आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरतात. छान म्हटले त्यांनी ते की इतकं हे आकाश आहे, भलं मोठं आकाश, आणि या भव्य आकाशाची जी ओटी आहे ती माझ्या 2 हातांमध्ये या ओंजळीमध्ये आली आहे. आणि या पाण्याच्या स्वरूपात मी जणू त्यांचीच ओटी भरतोय. या पाण्याच्या स्वरूपात त्या आकाशाला मी माझ्या ओंजळीमध्ये झेललेलं आहे, पेललेलं आहे, पकडलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. म्हणजेच काय, या 2 हातांमध्ये सुद्धा, म्हणजे असा एक सूर्य ज्या सूर्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही, किंबहुना त्याला कोणी गिळंकृत करू शकत नाही, असा एक सूर्य, या सूर्याचं जे ऊन आहे, त्याची जी किरणे आहेत ती त्याच्या पाण्यामध्ये कुठेतरी डुचमळत आहेत त्यांच्या हातांमध्ये, आणि तोच सूर्य त्यांच्या पाण्यामध्ये पोहू लागतोय. म्हणूनच इथे पण चेतना गुणोक्ती अलंकार या ठिकाणी आविष्कृत होतो. हा लोभसपणा जो भाव आहे कवीचा, हा इतका प्रत्येक वाचकाच्या मनाला जाऊन भिडतो. प्रत्येक शब्द आणि शब्द त्यांनी एक चेतना दिली प्रत्येक शब्दाला. म्हणजे सूर्य पोहत नाही तरी मात्र हातामध्ये जेव्हा ते ओंजळीत म्हणजे जेव्हा ते पाणी घेतात तेव्हा मात्र तो सूर्य पोहतोय असं त्यांना भास होतो. वाहतं पाणी हे वाहतं असतं तरी सुद्धा त्यांना ते हसतंय, त्यांच्याशी हितगुज करतंय, संवाद साधतंय असं त्यांना ते भासतंय. म्हणूनच त्यांनी प्रत्येक शब्द आणि शब्द या ठिकाणी ते चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये त्यांनी गुंफलेलं आहे, त्याची गुंफण केली उत्तम प्रकारे. पुढचं कडवं, हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी. आता हे जे पक्षी आहेत जे प्रत्येक फांद्यांवर असतात, हे पक्षी जे आहेत
ते नक्की पक्षी आहेत की हंगामांचे साक्षी आहेत असं त्यांना प्रश्न पडला. हंगामाचे साक्षी म्हणजे जेव्हा वसंत ऋतू येतो तो मोसम जो असतो त्या मोसमामधले जे साक्षी म्हणजे जेणेकरून कोकिळ जो असतो तो जेव्हा तो कुहू कुहू करतो त्याचं जे कुंजन करतो ते कुंजन म्हणजे वसंत ऋतूचं आगमन असतं. त्याप्रमाणेच हे जे पक्षी आहेत हे पक्षी म्हणजे हंगामांचे जणू साक्षी आहेत असंच कवी नरेश पाटील यांना भासतं या ठिकाणी. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. छान म्हटलं की आपण बघतो की झाडांच्या मुळापाशी पायथ्याशी ज्याप्रमाणे जाळ्या सावल्यांच्या जाळ्या तयार होतात, किरणांच्या जाळ्या ज्याप्रमाणे तयार होतात त्याप्रमाणे ती जी सावली आहे ती जणू ते पायथ्याशी उन्हाची नक्षी काढते असंच जणू त्यांना भास होतोय. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा सावली ही निर्जीव आहे तरी पण त्यांनी चेतना दिली आहे आणि तो शब्द किंबहुना ती भावना आणि चेतना गुणोक्ती अलंकार यामध्ये त्यांनी संपन्न केली, गुंफलेली त्यांनी. मग तिलाच फुटते पंख नि त्यांचे झाले काऊ. म्हणजेच काय, जेव्हा मात्र तिला पंख फुटतात म्हणजे एक प्रकारे ती सावली जेव्हा ती साकारली जाते तयार होते आणि ते जेव्हा ते आसमंतामध्ये उडतात तेव्हा ते आसमंतामध्ये उडणाऱ्या जे नक्षी आहेत ते नक्षी म्हणजे ते जणू कावळे आहेत. काऊ म्हणजे कावळे आहेत, कावळ्यांचे म्हणजे आसमंताचे कावळे आहेत ते असं त्यांना वाटतं. शेवटचं यातलं कडवं, मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे. कवी नरेश पाटील शेवटी मात्र एकच इच्छा, एकच आकांक्षा, एकच महत्वाकांक्षा आणि एकच मनीषा व्यक्त करतात. तेव्हा ते असं म्हणतात की जेथे मानवी स्पर्श नाहीये तेथे तू मला नेऊन ठेव. म्हणजे आपण असं कोणीतरी म्हटलंय संतांनी की जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे करतो माझी जुळती, जेथे कठीण आहे तेथे तू मला नेऊन ठेव. असंच इथे यांनी सांगितलं की मानवी स्पर्श ना जेथे, जिकडे मानवी स्पर्श नाहीये, जिथे अगदी काठीण्य आहे सगळं, जिकडे दिव्य आहे सगळं, अशा ठिकाणी मला नेऊन ठेव. फक्त तिथे फुलपाखरं असतील. रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाक रे. हेही छान म्हटलंय की तू मला अशा रानामध्ये ठेव जिकडे मानवी वस्ती नाहीये, जिकडे माणसाचे आवाज नाहीयेत, जिकडे खोटेपणा नाहीये, जिकडे अवास्तविकता नाहीये, जिकडे फक्त आणि फक्त निसर्गातलं एक अम्लान सौंदर्य आहे त्याची अनुभूती आहे, निसर्गातले फक्त फुलं पाखरं पक्षी हे फक्त जिथे आहेत अशा ठिकाणी हे देवा, हे ईश्वरा तू मला नेऊन टाक जेणेकरून मी झाड होऊन तेथे पसरीन आपुले बाहू. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी मी पूर्णपणे माझा जो देह जो आहे तो देह झाड होईल, त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होईल आणि त्याचेच बाहू होऊन ते इतरांना मी त्याचं एक दान देईन. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे जे सौंदर्य अनुभूती जी आहे ह्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक घटकाचा आपण भाग झाला पाहिजे आणि जे सौंदर्य आपल्या हाती लागतं, जी सौंदर्यानुभूती आपल्या हाती लागते, प्राप्त होते, ते प्राप्त झालेल्या सौंदर्यानुभूतीचं दान हे या समग्र विश्वाला, या जगाला आपण दिलं पाहिजे, त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी कवी नरेश पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून झाडांच्या मनात जाऊ एक प्रकारे फक्त निसर्ग बघणं गरजेचं नाहीये, तर निसर्गामध्ये समरस होणं आणि त्या समरस झालेल्या निसर्गामध्ये आपण कशा प्रकारे त्यातनं संचित मिळवू शकू आणि निर्माण झालेलं हे जे संचित आहे ते प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनाला आणि समग्र विश्वाला कशा प्रकारे देऊ शकू याचाच एक संदेश, उपदेश कवी नरेश पाटील यांनी त्यांच्या भावविभोर हृदय अशा शब्दकळेमध्ये त्यांनी केला आहे. आता आपण जो बघितलो तो कवितेचा जो भावार्थ बघितला आपण, यानंतर आता जे बघू ते काही जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत म्हणजे काव्य सौंदर्यामध्ये काही प्रश्न पडतात. त्यातला पहिला प्रश्न जो अतिशय महत्त्वाचा आहे, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. आता मात्र या ठिकाणी जे अर्थसौंदर्य जे आहे, जे भावसौंदर्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. पोपटी स्पंदनासाठी तुम्ही लिहू शकता उत्तराची सुरुवात की कवी नरेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ या कवितेच्या माध्यमातून आपण जेव्हा निसर्गाशी कशा प्रकारे तल्लीन झालं पाहिजे, निसर्ग फक्त पाहून चालणार नाही तर त्या निसर्गामध्ये काय दडलंय, कोणकोणते घटक आहेत हे चोखंदळून आणि त्याची समरस होऊन
त्यातनं वेगळं कोणतं दान आपण देऊ शकतो असा एक संदेश कवी नरेश पाटील यांनी कवितेच्या माध्यमातून आपणास देऊ केला आहे। तेव्हा ते असं म्हणतात की वसंत ऋतू हा प्रत्येक ऋतूचा राजा आहे असं म्हटलं जातं। म्हणजे आपण बरेच आपल्या मराठीमध्ये म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्यतः आपण 3 ऋतू मानतो, परंतु जे बाकीचे जे 6 ऋतू म्हणजे वसंत असेल, ग्रीष्म असेल, शरद असेल किंवा शिशिर असेल, असे जे वेगवेगळे जे ऋतू, वर्षा असेल, हे सगळेच ऋतूंमधला जो राजा म्हणजे कोणता असेल तर तो वसंत ऋतू आहे। आणि या वसंत ऋतूमध्ये सृष्टीचं जे काही रूप आहे ते पूर्णतः पलटून जातं, सृष्टीची कायापालट होते, हिरवाईचं शालू सृष्टी पांघरते, हिरवाईची शाल पांघरते। आणि या सगळ्यामध्ये पोपटी स्पंदन, स्पंदन म्हणजे काय तर हालचाल, ज्याप्रमाणे हृदयाचे ठोके हे आपले स्पंदनं असतात त्याप्रमाणे निसर्गातली स्पंदनं कोणती असेल तर ती ही पोपटी स्पंदनं, जी हिरवाईचं शालू जो आहे या हिरवाईच्या शालूमध्ये म्हणजे पोपटी स्पंदनासाठी जर खरंच आपल्याला या झाडांच्या मनामध्ये, झाडांच्या विश्वामध्ये वृक्षवल्ली म्हणजे काय आहे हे अनुभवायचं असेल तर त्यासाठी आपण पूर्णपणे त्यामध्ये समरस झालं पाहिजे। हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा म्हणजे जर खरंच आपल्याला असं वाटतंय की आपण कोकिळेसारखं जर गायला पाहिजे तर आपण त्यासाठी सुद्धा आपण पानांचा विचार होणं फार महत्त्वाचं आहे। ही दुसरी अतिशय महत्त्वाची की पानांचा विचार होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे मार्मिक आणि कवितेचं मर्म काय असेल तर ते हेच आहे की हिरवाईची जी विचारसरणी आहे, जो हिरवा विचार आहे तो प्रत्येक तुम्हा मला घ्यायचा यातनं। त्यामुळे दुसऱ्या ओळ तुमची ही येईल। आणि तिसऱ्यामध्ये मात्र कोकिळ होऊनी गाऊ या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा। याच्यानंतर मात्र तुम्ही असं लिहू शकता की जे जे अचेतन आहे, अचेतन म्हणजे काय की जे जे नाही आहे, निर्जीव आहे, त्याला पण सजीव करण्याचा कवी नरेश पाटील यांचा जो प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे। म्हणूनच वसंत ऋतूचं आगमन आणि या सगळ्यानंतरचं हे जे सगळे जे सृष्टीचं जे रूप आहे, सौंदर्य जे आहे, अम्लान सौंदर्य जे आहे ते त्यामध्ये इतकं एक काय म्हणू शकतो आपण ते पूर्णपणे आपण मानवी मंडळाला भावविवश होऊ शकतं। आणि ही जी भावविवशता जी आहे ही प्रत्येक मानवामध्ये असायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण निसर्गाशी तादात्म्य पाहू शकू, तल्लीन होऊ शकू आणि आपण खऱ्या अर्थाने वास्तविकतः निसर्गाचं आणि आपलं एक वेगळी नाळ जुळू शकेल, वेगळा संबंध जुळू शकेल। त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे। यानंतरचा पुढचा म्हणजे ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारा आशय उलगडा। आता ऊन आणि सावली मुळात दोन्ही परस्पर विरोधी आहेत। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की कवी नरेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ या कवितेच्या माध्यमातून निसर्गातल्या अम्लान सौंदर्याचा एक दाखला या ठिकाणी दिलेला आहे। आणि निसर्ग सोहळ्याशी एकरूपता होण्याची ताकद प्रत्येक मानवी मनामध्ये आहे हे पटवून देताना कवी नरेश पाटील यांनी ऊन आणि सावली याचा दाखला देतात। तेव्हा ते असं म्हणतात की ऊन ज्याप्रमाणे प्रत्येक फांदीवर बसलेले पक्षी हे जणू त्या मोसमाचे जणू साक्षी आहेत, म्हणजे वसंत ऋतूचे साक्षी आहेत असं ते एका ठिकाणी म्हणतायत। तर दुसरी ओळ अशी उत्तराची की जेव्हा ते म्हणजे एक प्रकारे सावली ही त्या पायथ्याशी असते प्रत्येक झाडाच्या, प्रत्येक वृक्षाच्या, तेव्हा मात्र त्या मुळाशी एक वेगळी नक्षी ती साकारत असते। आणि त्या प्रत्येक पानापानातनं जेव्हा ती तिरपं म्हणजे आपण जे सूर्याची किरणं म्हणतो तेव्हा ती पडत असतात तेव्हा एक अनोखी आणि वेगळी एक नक्षी त्या ठिकाणी चितारली जाते। तेव्हा मात्र त्याच नक्षीचे जणू आसमंतात कावळे उडतायत असा एक कवीला भास होतो। आणि कवीने असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे की फांद्यावरील जे पक्षी आहेत आणि हे जे ऊन सावल्याचे जे नक्षी आहेत हे दोघांचं जे सौंदर्य आहे हे इतकं वेगळं आहे की जणू त्यांचेच आसमंतात जणू कावळे होत आहेत, पक्षी होत आहेत असा भास कवी नरेश पाटील यांना होतोय। आणि शेवटी मात्र तुम्ही असं लिहू शकता की कवी नरेश पाटील यांनी जी योजलेली ही जी प्रतीकं जी आहेत ऊन आणि सावली ही प्रतीकं इतकी समर्पक आहेत या सगळ्या गोष्टीसाठी की त्यातनं प्रत्येक त्यांच्या शब्दकळेतनं यथार्थ वर्णन म्हणजे निसर्ग सोहळ्याचं यथार्थ वर्णन आणि नैसर्गिक ही जी सौंदर्यानुभूती आहे त्यातलं वेगळं दान कसं निर्माण होईल हे या प्रतीकाच्या माध्यमातून कवी नरेश पाटील यांनी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून प्रकट केलंय किंबहुना व्यक्त केलेला आहे। शेवटचा जो यातला प्रश्न आहे तो म्हणजे
डोळ्यांत झऱ्याचे पाणी या शब्दसमूहातील भाव सौंदर्य उलगडा. आता डोळ्यांत झऱ्याचे पाणी म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे कवी नलेश पाटील या ठिकाणी त्यांना पाणी जे दिसतं ते पाणी खरंच त्यांच्याशी हसतंय, त्यांच्याशी हितगुज करतंय आणि पाणी आणि कवी असं दोघांचं एक वेगळी नाळ एके ठिकाणी जुळली आहे आणि हसण्याचा भास त्यांना होतोय. तर जेव्हा ते पाणी दुचमळतंय, जेव्हा ते ओंजळीत ते घेत आहेत, तेव्हा मात्र ते झऱ्याचे पाणी आहे, ते झऱ्याचेच पाणी त्याच्या डोळ्यामध्ये पण ते उतरलेलं आहे आणि ते तरळते अजूनही. म्हणजेच काय, तर ते आनंदाश्रू आहेत त्यांचे. आणि जेव्हा कवी निसर्गातला हे जे अफाट एक अद्भुत ही जी सगळी सौंदर्य जी अनुभूती जेव्हा ते अनुभवतात, तेव्हा मात्र हे सगळं बघून त्यांच्या डोळ्यांमध्ये पण तसंच ते पाणी तरळतं, जमतं. आणि म्हणून जे निसर्गातलं जे पाणी आहे झऱ्यातलं, तेच जणू पाणी त्याच्या डोळ्यांमधलं पण आहे. म्हणजेच काय, तर त्यांचे जे डोळे आहेत हे सुद्धा एक झरेच आहेत आणि त्या झऱ्यामध्ये सुद्धा निसर्गातलंच हे पाणी जणू अवतरलेलं आहे, प्रकट झालेलं आहे, याचीच अनुभूती या ठिकाणी येते. म्हणूनच शब्दसमूहातला जो एक भाव आहे तो हाच आहे की निसर्गातल्या तनामनामध्ये म्हणजे प्रत्येक मानवी मनामध्ये हे जे निसर्गातलं जे भावविश्व आहे ते कुठेतरी साचतंय, जमतंय आणि ह्या साचलेल्या एक संचितामध्ये कवीचं खरं एक यश आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावंसं वाटतं. म्हणूनच हे जे 3 जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यातला कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येण्याची शक्यता आहे. म्हणून जे मुद्दे मी म्हटले किंबहुना जी कवितेचा जो भावार्थ सांगितला, तो भावार्थ जरी व्यवस्थितरित्या तुमच्या शब्दात जरी मांडला तरीसुद्धा चांगल्या प्रकारे गुण तुम्ही प्राप्त करू शकता. त्यामुळे झाडांच्या मनात जाऊ या ठिकाणी आपला हा जो भाग आहे हाही घटक या ठिकाणी संपतोय. वळूयात पुढच्या भागाकडे.